हाय, मायाज किचन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज माझ्या मिस्टरांच्या टिफिनसाठी बनवत आहे मी व्हेज कोल्हापुरी. तर त्यासाठी खडे मसाले घेतलेत थोडेसे, 1.5 चम्मच धने घेतलेत, 1 चम्मच जिरं घेतलं आहे आणि 2-3 सुक्या मिरच्या घेतल्यात आणि दालचिनीचे 2 तुकडे घेतलेत. हे चांगलं असं भाजून घ्यायचं. खोबरं खवून घेतलं इथं मी अर्धी वाटी. आता हे आपण भाजलेले मसाले याच्यात टाकायचे आणि नक्की ह्या पद्धतीने व्हेज कोल्हापुरी ट्राय करा, एक नंबर होते. यामध्ये थोडेसे काजू पण टाकायचे. मी अगोदर भिजत घातले तरी चालते किंवा डायरेक्ट टाकले तरी चालते. ते काजू घेतलेत मी थोडेसे. हे सगळे मसाले बारीक करून घेतलेत मी, वाटून घेतले. आणि व्हेज कोल्हापुरीसाठी मी हे मिक्स व्हेजचं पॅकेट मागवलेलं. इथे 1.5 चम्मच मी तेल घेतले आणि ते तेल चांगलं तापल्यावर त्यानंतर मी जे आपण वाटण केलेलं ते वाटण त्यामध्ये टाकले आणि छानपैकी परतून घ्यायचं. आता वाटण तेल सुटेपर्यंत परतवायचं. आता त्यात आपले सुके मसाले टाकायचे. मी काश्मीरी मिरची पावडर टाकली आहे कलरसाठी. माझा घरगुती मसाला टाकलेला आहे मालवणी. हळद टाकली आहे आणि परत एकदा परतून घ्यायचं चांगलं. तेल सुटेपर्यंत परतवायचं. तुम्ही जेवढा चांगला मसाला परताल तेवढी छान भाजी होते. मीठ टाकायचं चवीनुसार. आता बघा भाजीला तेल सुटले, मसाल्याला चांगलं तेल सुटल्याच्या नंतर आपल्याला ज्या भाज्या आहेत, मी ज्या फ्रोझन भाज्या वापरलेल्या आहेत, ह्या सर्व भाज्या घेतल्यात. आता ह्या सर्व भाज्या त्यात टाकून चांगल्या परतून घ्यायच्या. परत भाजी इथे मी चांगली परतून घेतली आहे आणि आता याच्यामध्ये आपण पाणी टाकूया. मी मिक्सरच्या भांड्यामध्ये मसाला केला होता, तर त्यात थोडासा मसाला राहिलेला म्हणून त्यातच थोडंसं पाणी टाकून तेच पाणी त्या भाजीमध्ये टाकलं आहे मी. आणि ही भाजी जास्ती पातळ पण करायची नाही आणि जास्ती घट्ट पण करायची नाही, कारण मला टिफिनसाठी द्यायची होती म्हणून मीडियम ठेवली. आपली भाजी झालेली आहे, पण आपली भाजी व्हेज कोल्हापुरी आहे म्हणून त्यामध्ये आणखी टेस्ट आणि झणझणीतपणा वाढला पाहिजे. त्यासाठी मी इथं थोडंसं तेल घेतलं आहे तडका पॅनमध्ये आणि त्यात 2 लवंग्या मिरच्या टाकल्यात आणि त्या लवंगी मिरच्या अशा छान तेलामध्ये फ्राय केल्यात आणि याचा तडका मी त्या भाजीवर टाकलेला आहे. आणि पाहू शकता भाजीचा कलर एक नंबर आलेला आहे आणि भाजी खायला पण तेवढीच टेस्टी झालेली आहे. भाजी आपली रेडी झाली आहे. तर मिस्टरांना ह्या भाजीबरोबर फुलके खायला आवडतात, तर मी त्यांच्यासाठी टिफिनसाठी फुलके बनवते आणि छानपैकी असे तूप लावून वगैरे खूप छान लागतात हे फुलके. दिवसभर असे नरम राहतात. पाहू शकतात कसे टम्म फुगतात. फुगले बघा, एकदम छान आणि सॉफ्ट राहतात. तर कशी वाटली ही रेसिपी नक्की सांगा. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. परत पुन्हा भेटू.